एकट्या दुकट्यांना पायाची अशी एवढा कंबरवर पाण्यात चालून चालून पेकटा दुखायला लागले. ती गावाला असतात बाबा, पण फर्स्ट टाइम आले इकडे नालासोपारा व्यवसायला आणि लटकून बसले. फर्स्ट टाइम झाला माझं. फर्स्ट टाइम ना? हां 60 वर्षाचे असं एकदा फर्स्ट टाइम झालं. 60 वर्षाचं आयुष्य काढलं मुंबईमध्ये पण असं. तर मित्रांनो माझ्या सासरे आहेत ना स्टेशनला अडकले, त्यांना घ्यायला चाललं आता. तर पाणी बघू शकता किती भरलं. तर विरारवरून नालासोपारा चाललं भर पाण्यातून. तर बघा लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. विरार टू नालासोपारा स्टेशन टू परत विरार हा थरारक अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, व्हिडिओची मजा घ्या आणि लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. एवढा पाणी आहे बघा मित्रांनो. मोहक सिटीचा एरिया आहे. मोहक सिटीला पाणी किती भरलं. फुल रोडवर पाणी भरलं, फुल रोडवर. सासऱ्याला जातोय नालासोपाराला आणायला. बघा बांबू घ्यावा लागणार आहे. पाण्याचा अंदाज समजत नाही. पाण्याचा अंदाज काढत जायला लागेल. असं टाकत जायला लागेल आता. किती पाणी भरलं वगैरे. फुल रोडवर पाणी, फुल रोडवर. उपरवर पाणी आहे. केवढ्या मोठ्या बिल्डिंग आहे पाण्याखाली. चालत आलो आम्ही नालासोपाराला आता. आता इथून नाला रस्ता आहे. पण भैया लोक बघा कसे पाण्यात मजा करतात बघा. सगळे भैया लोक आहेत. आता आम्हाला इकडून सीधा जायचं सरळ चालत इकडे समोर. हा पब्लिक मजा करते. बघा मित्रांनो केवढ्या पाण्यातून जातो आता आम्ही नालासोपाराला. असं जाऊ नका यार कामाला वगैरे, घरातून बाहेर पडू नका, आम्हाला त्रास होतो बघा किती. तुला आता कधी जाऊ काय माहिती बा. पाणी बघा एवढं पाणी आहे. हे बाईकवाला बघा. आईला आमच्याकडे गाडी नाही म्हणून कान पण केला असता असं एवढं सगळं. तुला तर नालासोपारा स्टेशनला जायचं, तिथून बाबांना घेतो आणि रिटर्न येतो. पाण्यात मोबाईल पडला तर भेटणार नाही. मित्रांनो बघू शकता पब्लिक सगळे भैया लोक आहेत. भैया लोक बघा, पोरं बघा. वर करा. तर मित्रांनो झाड पडले बघू शकता. एवढं मोठं झाड पडलंय बघा. एवढं मोठं झाड पडलंय. आताच आम्ही अर्धवट पोचलोय पण अर्धा प्रवास बाकी आहे आमचा. बघा याची गाडी अडकली. बघा घेऊन येत आहे सेंट्रल पार्कला. विरारवरून चालत सेंट्रल पार्कचा एरिया आहे. पब्लिक बघा किती आहे. नालासोपारा. आता इथून स्टेशनपर्यंत आम्हाला जायचं आहे आणि नालासोपारा स्टेशनला जाऊन बाबांना घ्यायचं आणि परत एवढं चालत यायचं. चला आता बघूया कसं काय होतं इथे. जेवढं शक्य होईल तेवढं जाऊ आम्ही चालत. नंतर बोट मागू आम्ही पुढं जायला. कोपरवर पाणी आहे. कोपरवर आताच बुडलो आहे. नालासोपारा बोलतात ना डेंजरस आहे विरारपेक्षा. हे खरं आहे. मी फर्स्ट टाइम आलो एवढ्या इकडे. बघू शकता सर्व चालत येतात. इथं स्टॉप करतो आता. दिसाई पण नाही मला पुढे. थांबा जरा तुम्हाला दाखवतो थोडं. मध्येच खड्डे येतात मोठे. आईला आमचा पाय गेला अख्खा. बघा पाणी बघा केवढं आहे बघा. या पाण्यातून जातोय आम्ही. आता जायचं नालासोपारा स्टेशनला. बघू किती जातो इथं. आता अर्धा म्हणजे संपूर्ण आलोय, पोचलोय आता आम्ही. पेट्रोल पंपच्या इकडे आम्ही पोचू आता. हे बघा इकडे माझं बघूया. खतरनाक अनुभव, खतरनाक एक नंबर. म्हणजे मजा पण आली असं नाही. पण रस्ता सोडून नाही, रस्त्याच्या मधूनच चालतो आम्ही. आहे कुठे डोकरवर पाणी आहे, कुठे कंबरवर पाणी आहे. छोटं मोठं पाणी आहे. बघूया जाऊया आता. सगळे भैया लोक इकडे. सगळे भैया मराठी एक नाही पाण्यात उतर मला दिसतं. सगळे भैया लोक मोमेडियन लोक सर्व मिक्स आहेत. आणि तेवढं दिसतं मला वाटतं मराठी चालताना.
जायचं नालासोपारा भरण्यामध्ये. प्रवास अजून आपल्याला करायचा. व्हिडिओ बघा लास्टपर्यंत बघा, मजा आहे. मला वाटतं पुढं मोठं पाणी असणार. मला वाटतं पुढं जाऊन अटकायला होईल मला. बघूया जेवढं शक्य होईल तेवढं जातो. पिकनिक आहे बघा, फुल पिकनिक. स्विमिंग पूलच बनवलं इकडे. पेट्रोल अख्खा पाण्याखाली गेलाय बघा. मुलं खेळतात आहेत. आणि आता स्टेशन जवळजवळ आहे 15-20 मिनिटाचा प्रवास. आता रस्ता क्रॉस करतो आम्ही. पाणी तर गुडघ्यापर्यंत आहे. फायनली पोचलो इथे. एवढं पाणी आहे कमरेवरती. खाली फुकट प्रवास करू नका बोलतो मी. फर्स्ट टाइम आलो, विरारला राहतो. फर्स्ट टाइम पाणी भरतं फक्त बघतो रील वगैरे किंवा मोबाईलवर बघतो, पण प्रत्यक्षात पहिल्यांदाच अनुभवलं आहे बघा. दर्या नदी वाटते, नदी खतरनाक अनुभव आहे. प्रत्येक जण आहे ना कंटाळून घरी चाललाय. माझ्या घराला मुलं भरपूर आहेत, पण आता आम्ही मजबुरीमध्ये जातो. बाबांना घ्यायचं, तिकडे अटकले त्यांना घ्यायचं. आता याच्या माणसाच्या मागं मागं जातो आम्ही. एवढं काय काम तुला भाई ना घरी. आणि इथपर्यंत पोचलोय. आता जातोय भुयारातून जातोय. खतरनाक अनुभव. भुयारातून तिकडे चाललोय. परिश्रमानंतर आम्ही इथं पोचलोय नालासोपारा स्टेशनला. आयुष्यातला पहिला अनुभव. इथे वरती चढतो स्टेशनला नालासोपारा. हा बघा काय अवस्था आहे बघा. किती वाजले काय माहिती, किती वाजले. 2 तास लागले आम्हाला यायला इकडे. वरती आलो आम्ही. संपूर्ण पाणी भरलं बघू शकता. बघा या ट्रेनमध्ये बाबा भेटले. आता आम्ही यांना घेऊन जाणार परत विरारला. अख्खा पब्लिक लटकून पडला इकडे. मित्रांनो फायनली बाबा मिळाले. आता आम्ही जातो घरी. खूप पाऊस आहे, मोबाईल पण खूप भिजतोय. तर आता इथे व्हिडिओ स्टॉप करतो. आता ट्रॅक्टरमधला आम्ही बघतो. ट्रॅक्टरमधला व्हिडिओ दाखवेल तुम्हाला. तर व्हिडिओ आवडला असेल ना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा थरारक अनुभव माझा तर आयुष्यातील पहिला होता, नाही लास्टचा असेल. परत कधी नाही येणार असं. तर बघूया, चला आता जाऊया घरी. बहुत पाणी अरे बघा आता बाबा आणि आम्ही चाललो. जवळजवळ 3 तास चालत होतो. आता बोलतात वसईवरून चालत आलो इकडे. आणि आता इथून मेन थरारक अनुभव दाखवतो तुम्हाला जायलाच होईना. परत मागे आला. आलो मग बाबा बोलतात आम्ही गेलेलो चालत पट्टीतून, पण परत मागे आलो. चला गटर बघा ना. गटर नाही तिथे, सरळ रस्ता बिंदास चला, काय प्रॉब्लेम नाही. आता मगाशी इकडून झालो. आता बघा इकडे बाबा इकडे बघा. हां कसं वाटलं?
परत याल मुंबईला कधी बाबाने की गावाला असतात बाबा, पण फर्स्ट टाइम आले इकडे नाला सफारा व्यवसायला आणि लटकून बसले. फर्स्ट टाइम झाला माझं असं. फर्स्ट टाइम ना? हां 60 वर्षाचे असं एकदा फर्स्ट टाइम झालं. 60 वर्षाचं आयुष्य काढलं मुंबईमध्ये, पण असं फर्स्ट टाइम झालं. मुंबईला राहायचे ते, इकडे नाही राहायचं नाला सफारा व्यवसायला. पाणी उतरतं याच्यातून, पाण्यातून. मित्रांनो कुठे आहे माहिती आहे काय, नागिन नसलाय खाली, मगाशी खालून आलो, आता वरतून जाते. ते वरतून तर खतरनाक पाणी आहे, म्हणजे जे जेवढं खाल्लं तेवढं वर पाणी आहे आता. बापरे बाप. मित्रांनो बघा कुठे नाला सफारा आता. अरे जर आपले गोपारवार कंबारवार पाण्यामधून चालतात. थकलोय मित्रांनो अक्षरशः चालून चालून. पैसे आहेत तुमच्याकडे एवढे? दोन ते 3 तासाच्या अथाक परिश्रमानंतर आम्ही बाहेर आलोय पाण्याच्या. सूखी जमीन मिल गई हमको. बरोबर 2.5 तास चालतोय पाण्यात, नाला सोपापासून इथे नागिंदस पर्यंत. आणि आता आम्हाला पाणी लागले सुकं. आई ग, आत्ता पाणी लागले सुकं आम्हाला. असं पेकटं दुखत्यांना पायाची अशी, एवढा कंबरवर पाण्यात चालून चालून पेकटं दुखायला लागले. नाही नको, नाही नको, घरी जाऊन जेवूया आता. आता घरी जाऊया. आता इथपर्यंत पाणी नाही, आता पूर्ण सुक्का आहे बघा लास्टपर्यंत. आणि बघूया आता पाणी पुढं काय असं माहीत नाही, पण आता जरा बरं वाटायला लागलं आहे. ते नाला सोपार मी इथपर्यंत आलो. आईचा फोन आला, थांबा 1 सेकंड, आईचा फोन आला. बाबा आमचे चालतात बघा, दमले होते बघा, काम खुडखुडले आहेत बघा बिचारे. एकटे झाले, गावाकडे असतात बिचारे, म्हणून आम्ही एवढा लांबून एवढा प्रवास करून गेलो. असे खूप लोक असतील ट्रेनमध्ये जे असे प्रवास करत असतील. आता काय आपले बाबा आहेत आपल्या, पण असे खूप लोक आहेत जे गाडीत अजून अडकून पडल्यात. चला अशाच व्हिडिओमध्ये भेटूया. खतरनाक अनुभव, थरारक अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे मित्रांनो. त्या व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा मित्रांनो.